नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर डीएमईआर भरती तर याचे एक नवीन अपडेट आलेली, याचे किती अर्ज आलेले तर याचा आपल्याला आकडा कळालेला, त्यासोबतच नुकतेच याची जी एक्झाम पोस्टपोन झालेली तर ती परीक्षा नेमकी कधी होऊ शकते, त्यासोबतच पदानुसार अर्ज किती आलेले आणि तुमची स्पर्धा किती, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत। आणि सरस या भरतीची आपली एक ऑल इन वन बॅच जी आहे तर ती लॉन्च झालेली आहे। महाराष्ट्रातून सर्वात चांगली फॅकल्टी तुम्हाला याच्यात मार्गदर्शन करणार आहे। तर ही बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून जे आहेत तर ते जॉईन करू शकतात। बघा, आपण जर पाहिलं तर ऑलरेडी त्यांनी एक्झाम जी आहे तर ती पोस्टपोन केलेली, म्हणजे 25, 26 आणि 29 ची जी एक्झाम होती तर ती आता पोस्टपोन झालेली आहे। तर ती लवकरच होईल मित्रांनो, थोडा वेळ लागेल। आताच नुकतंच एमपीएससी राज्यसेवेची पण एक्झाम आता 9 नोव्हेंबरला गेली, जी आता जी आहे तर ती 28 ला होणार होती, तर ती थोडीशी पोस्टपोन होऊन 9 नोव्हेंबरला जी आहे तर ती एक्झाम जी आहे तर ती गेलेली आहे। म्हणजे ही एक्झाम आपल्याला थोडीशी जी आहे तर ती लेट जी आहे तर ते बघायला इथं मिळणार आहे। ओके, पुढे 18 सप्टेंबर 2025 डे 1 याच्यामध्ये बघा, शिफ्ट 1 फार्मसिस्टचे किती अर्ज आलेले 4717 आणि बाकी डेंटल टेक्निशियनचे 204, त्याच्यानंतर फार्मसिस्टचे 4218 4218। म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं ना तर फार्मसिस्टचे प्रत्येक याच्यात 4718 एवढे अर्ज आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर एक्स रे असिस्टंट 589 एवढे अर्ज जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर बघा 19 सप्टेंबर 2025 ला पुन्हा फार्मसिस्टचा पेपर 4718। लॅबोरेटरी असिस्टंट याचे किती अर्ज आलेले आहेत 1545। एक्सरे टेक्निशियन 1855 आणि फिजिओथेरपिस्ट किती आलेले आहेत 1749। मी फार्मसिस्टचं पूर्ण गणित करून नंतर दाखवतोच तुम्हाला। बघा 22 सप्टेंबरला किती लोकांचा पेपर होता फार्मसिस्टचा 4718 तोच आहे। लायब्रेरियनचा 1106, डायटिशियनचा 1232 आणि हाय ग्रेड स्टेनोग्राफर 1582। त्याच्यानंतर कॅटलॉगर 1842 पद हे फॉर्म इतके पाहायला मिळतात। त्याच्यानंतर 24 ला पण फार्मसिस्टच होतं। 25 ला ड्रायव्हरचा होता, लॅबोरेटरी असिस्टंट अँड लॅबोरेटरी टेक्निशियन। ड्रायव्हरचे 6000 चांगले अर्ज आले, 6765। लॅबोरेटरी असिस्टंटचे 5578 आणि याचे 5496 एवढे अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर 26 वाल्यांचे पण सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट मेडिकल याचा हा पेपर होता, 26 चा तो आता कॅन्सल झालेला आहे। 4147 आहे। त्याच्यानंतर पुन्हा 4147 पुन्हा 2 शिफ्ट मध्ये झालेला आहे। असिस्टंट लायब्रेरियन 2437 एवढी पद आहे। 29 च बघा, लॅबोरेटरी टेक्निशियन 5496 एवढी पद आहेत। लोअर ग्रेड स्टेनोग्राफर 4349 एवढे अर्ज आलेले आहेत आणि सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट 4147 एवढे अर्ज आलेले आहेत बरं का। आता याच्यापैकी किती उपस्थित होते ते वेगळी गोष्ट आहे, हे किती आहे तितक्या मुलांचा पेपर त्यांनी अरेंज जो आहे तर तो केलेला आहे। आता आपण फार्मासिस्ट या पदासाठी थोडं जर मी कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास याचे 62,670 अर्ज आलेले आहेत आणि जागा किती होत्या 207 पर पोस्ट। जर आपण कॉम्पिटिशन पाहिली 303 जागा, एका पदासाठी 303 लोक जे आहेत तर ते एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करत आहे। म्हणजे एवढी आपली स्पर्धा जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते। सिलेक्शनचा रेशो जर मी काढला तर तो फक्त 0.33% आहे तुमचा सिलेक्शन होण्याचा। म्हणजे दर 1000 विद्यार्थ्यांमागे 3 ते 4 उमेदवारांची निवड होईल। दर 1000 उमेदवारांमागे 3 ते 4 उमेदवारांची निवड होऊ शकते। म्हणजे याच्यामध्ये कॉम्पिटिशन थोडं जास्त आलेलं आहे, कारण की अर्ज खूप जास्त आले आहेत बरं का, कारण की 62,770 अर्ज। पण दुसरी बाजू असं आहे, याच्यापैकी खूप सारे उमेदवार म्हणजे जॉब करत होते, त्यांचा अभ्यास काही एवढा नव्हता। म्हणून जो कोणी फुल टाइम अभ्यास करणार, डेडिकेटेड अभ्यास करणार असेल ना तर त्याला नक्की याचा फायदा झालेला असेल। ते कॉम्पिटिशन जे आहे, खरी कॉम्पिटिशन जे आहे तर ते आपण खूपच कमी समजू शकतो। आणि या टेक्निकल भरतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की नॉन टेकचे पण खूप सारे प्रश्न येतात। तुमच्यापैकी बऱ्याच उमेदवारांचे नॉन टेकचे पण चांगले प्रश्न सॉल्व्ह व्हायला लागले, त्यांनाही कळायला लागलं की एवढी काही अवघड नसते नॉन टेक्निकलची। आगामी काळात तलाठीची भरती येणार आहे, म्हणून तुमच्या परिवारात जर कोणी अभ्यास करणार असेल का तुम्हालाही वाटतं की मीच तलाठी भरतीचा अभ्यास करतो तर तुम्ही अभ्यास करू शकता। त्याच्यासाठी आपलं हे 5700 प्रश्नांचं पुस्तक जे आहे तर ते आपण इथं लॉन्च केलेलं आहे। चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।